तर मुलांनो आपण डिस्कस करतो हायड्रोकार्बन आणि हायड्रोकार्बन मध्ये अल्केन पार्ट आपण डिस्कस करतो आणि त्या अल्केन पार्ट मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये आलो होतो आपण त्याच्या प्रिपरेशन पर्यंत आणि लास्ट लेक्चर्स मध्ये आपण डिकार्बोक्सिलेशनची रिएक्शन पाहिली होती. आजच्या लेक्चर्स मध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट बघतोय. कोल-बेस्ड इलेक्ट्रोलायटिक मेथडनी आपण अल्केन कसं बनवणार त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आणि एकदम सोप्या मेथड मध्ये त्याचं प्रिपरेशन मी तुम्हाला करून देणार आहे. तर आता कोल-बेस्ड इलेक्ट्रोलायटिक मेथड म्हणजे नेमकं काय असतं बघा मुलांनो. हा CH3 आहे, COO आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोडियम असिटेट. हा काय आहे? सोडियम असिटेट आहे. मी एकदम व्यवस्थितपणे इथं दोन मॉलिक्यूल घेणार नाही. मी दोन वेळेस हे लिहिणार आहे. CH3 COO थोडासा स्पेसिंग ठेवून लिहिणार आहे मी. ठीक आहे ना? याची रिएक्शन कुणासोबत करायची आहे मी? याची रिएक्शन मी वॉटर सोबत केली. एक मिनिट आहे का, मी जसं स्टार्टिंगला ही जी रिएक्शन आहे ह्याची रिएक्शन कोणासोबत केली मी? वॉटर सोबत केली. वॉटर मध्ये HOH, ठीक आहे ना? इथं पण 2 मॉलिक्युल ऑफ HOH असं झालं. हे झालं सोडियम असिटेट. ह्याचं नाव आहे सोडियम असिटेट. बरोबर ना? याचं इलेक्ट्रोलिसिस करतोय आपण. नेम ऑफ द फेलो इज व्हॉट? सोडियम असिटेट. हा वॉटर आहे. दिस इज अ वॉटर. ठीक आहे ना? याचं इलेक्ट्रोलिसिस करतोय मुलांना, म्हणजे ह्यामध्ये इलेक्ट्रोड टाकून आपण शॉक देतोय ना. इलेक्ट्रोलिसिस करतोय आपण. इलेक्ट्रोलायसिस करतोय म्हणजे आपण इलेक्ट्रोड टाकून आपण सर्किट चालू करतोय. इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर याच्यापासून प्रोडक्ट कोणकोणते होणार बाबा? प्रोडक्ट बघा, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट पद्धतीनं एकदम सोप्या भाषेमध्ये लिहितोय मी. इथून एक डॉट 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 करा, इथून एक डॉट 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 करा, इथून एक असं करून टाका, ब्रेकअप करून टाका. लक्षात येते का मुलांनो? हे हा CH3 हा CH3 म्हणजेच काय झाला? हा पहिला प्रोडक्ट काय झाला? CH3 CH3. दुसरा प्रोडक्ट काय झाला? हा CO2 हा CO2. 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2. आता ह्यामध्ये दुसरा प्रोडक्ट काय? हा H हा H, दॅट इज व्हॉट? H2 प्लस राहिलं काय रे मुलांनो? हा Na हा OH, हा Na हा OH, दॅट इज व्हॉट? 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH. आणि हा इथेन बनला. आपल्याला काय बनवायचं होतं? अल्केन बनवायचं होतं आणि हा इथेन बनला. हे एकदम सोपी मेथड आहे, कोल-बेस्ड इलेक्ट्रोलायटिक मेथड. यापेक्षा सोपी मेथड कुठेही तुम्हाला भेटणार नाही. फटाफट नोट डाऊन करून घ्या. आता ह्यापेक्षाही जास्त मी डीपली जातोय. कुठे? एक तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय एनोड मध्ये कशा रिएक्शन होतात, कॅथोड मध्ये काय होतात, हे रिएक्शन कुठे कुठे काय होतं ते त्याचं एक्सप्लेनेशन मी देणार आहे. ठीक आहे ना? तर बघा मुलांनो, चला पुढच्या पार्ट कडे जाऊयात मुलांनो. आता आता इलेक्ट्रोलिसिसची जर मेथड म्हणल्यानंतर आपलं काय असतं बाबा? एक असं मोठंच्या मोठं काय असतं? मोठंच्या मोठं आपल्याला काय घेतलं? बीकर घेतलं, है ना? बीकर घेतलं. बीकर मध्ये 2 इलेक्ट्रोड असतात मुलांनो. बीकर मध्ये किती इलेक्ट्रोड्स असतात? बीकर मध्ये 2 इलेक्ट्रोड असतात. इलेक्ट्रोड किती असतात? 2 असतात. ठीक आहे ना? थोडंसं व्हिज्युअलाइज करतो. याचं मेकॅनिझम पण आपल्या सिलेबस मध्ये. ह्याला बॅटरीला कनेक्ट करा. ठीक आहे ना? हा बॅटरीला कनेक्ट केला. ठीक आहे ना? ह्या इलेक्ट्रोडचं नाव आहे कॅथोड म्हणतात ह्याला. हा आहे कॅथोड. हा काय आहे? एनोड आहे गाईस. कॅथोड हा आणि एनोड वरती काय होतं? एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे ना? ऑक्सिडेशन ह्याच्यामध्ये काय आहे? ऑक्सिडेशन म्हणजेच काय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन होतं. इथं याची ट्रिक्स काय बघा मुलांनो? याची ट्रिक्स आहे CR ची ट्रिक्स आहे. CR. सी म्हणजे काय? कॅथोड वरती काय होतं? रिडक्शन होतं. सी म्हणजे कॅथोड. सी म्हणजे कॅथोड आणि आर म्हणजे रिडक्शन. म्हणजे ह्या कॅथोड वरती काय होतं? रिडक्शन होतं. पॉइंट क्लिअर आहे गाईस? कॅथोड वरती काय होतं? रिडक्शन होतं. म्हणजेच रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात येते का? आता एनोड वरती कोणकोणत्या रिएक्शन होतात ते आपण बघणार आहोत. लक्षात येतं का? आपण स्टार्टिंग मटेरियल काय घेतलं होतं? स्टार्टिंग मटेरियल आपण घेतलं होतं CH3COONA. याला कशामध्ये टाकलं होतं? पाण्यामध्ये टाकलं होतं,
है ना, H2O मध्ये टाकलं होतं, हे दोन मॉलिक्युल्स घेतले होते, हे दोन मॉलिक्युल्स घेतले होते, ह्यापासून आपल्याला काय भेटला होता, CH3 प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 प्लस ह्याच्यापासून H2 पण निघून गेला होता आणि ह्यापासून NaOH पण बनला होता. तर काय काय कुठे कुठे होतं ते बघूयात मुलांनो, लक्षात घ्या. हे कुठे कुठे होतं ते बघूयात आपण, बरोबर आहे का? आता ह्या कॅथोड आहे ना मुलांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडंसं पॉइंट हा व्हिज्युअलाइज करतोय. कॅथोड मधनं काय निघून जातं, इथून हा जो S2 आहे ना, कॅथोडच्या साईडनं हिचे बबल्स बाहेर पडतात मुलांनो, बीकरच्या. काय निघून गेला, हा H2 ह्या साईडनं निघून गेला, ठीक आहे ना. आता एनोड मध्ये कोण निघून जातं बघा, एनोड मध्ये हा मिथेन निघून जातो गाईज. मिथेन निघून जातो आणि CO2 निघून जातो. एनोड मध्ये दोन बबल्स निघून, हे दोन टाईपचे गॅसेस निघून जातात. कोणकोणते, CO2 अँड मिथेन, CO2 अँड इथेन. हा एक CO2 निघून जातो ह्या साईडनं आणि इथेन पण निघून जातो. कुठे निघून जातो, एनोडच्या साईडनं निघून जातो. लक्षात येते का? आणि NaOH जो आहे, तो NaOH आपल्या फ्लास्क मध्येच असतो, आज इलेक्ट्रोलाइट म्हणून असतो, तो सोल्युशन मध्येच असतो, तो कुठेही जात नाही. हे झालं व्हिज्युअलायझेशन. आता आपण एक्झॅक्टली त्याचं मेकॅनिझम बघणार आहोत मुलांना. कोलबेज इलेक्ट्रोलिसिसचं काय बघणार आपण, मेकॅनिझम बघणार आहोत. तर याचं मेकॅनिझम अंडरस्टँड करूयात. मेकॅनिझम, स्टेप बाय स्टेप फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. मेकॅनिझम अंडरस्टँड करूयात. मेकॅनिझम मध्ये जी पहिली स्टेप काय होते, लक्षात घ्या. जर सोडियम ऍसिटेट पाण्यात टाकल्यानंतर काय होईल, त्याचे आयन्स बनतील, बरोबर ना. आपण काय घेतलं तर 2 मॉलिक्युल्स ऑफ COONE, ह्याला पहिली स्टेप, ह्याला पाण्यामध्ये टाकलं, राईट ना. ऑब्विसली पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय बनला, ह्याच्या 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटेट, CH3CO निगेटिव्ह प्लस Na पॉझिटिव्ह. ऑब्विसली Na किती असली, दोनच असतील. हे याचं पहिलं हे झालं, पहिली स्टेप झाली आहे गाईज, है ना, मेकॅनिझम मध्ये. आता ह्याच्यामध्ये त्याचे आयन्स बनले, म्हणजे काय झाला, स्टेप नंबर 1. आता ह्यामध्ये दोन टाईपचे रिएक्शन्स आहेत मुलांनो, रिएक्शन ऍट एनोड अँड रिएक्शन ऍट कॅथोड. लक्षात घ्या. इथं काय लिहितो मी आता, ह्याच्यामध्ये ए पार्ट लिहितो, रिएक्शन ऍट एनोड, रिएक्शन ऍट एनोड, ठीक आहे ना. रिएक्शन ऍट एनोड वरती आपण डिस्कस करूयात. एनोड वरती काय होतं बघा मुलांनो, 2 CH3 C डबल बॉन्ड O आणि हा O, ठीक आहे ना. हा O म्हणजे निगेटिव्ह आहे, ठीक आहे ना. हे O म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एका निगेटिव्ह मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. लक्षात घ्या मुलांनो, एका निगेटिव्ह मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 असतात. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, ज्यावेळेस ऑक्सिजनला एक बॉन्ड असतो त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर ना, आणि 2 लोन पेअर असतात. लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल लोन पेअर किती आहेत, टोटल लोन पेअर ह्याच्यामध्ये 3 आहेत मुलांनो. जर निगेटिव्ह चार्ज लिहायचा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये किती लोन पेअर लिहू शकता, 3 लोन पेअर लिहू शकता. हा कन्सेप्ट क्लिअर झाला का मुलांनो? ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह पण टाकू शकता, म्हणजे सांगायचं म्हणजे काय, हा असिटेटचा त्याचं लेव्हिस डॉट स्ट्रक्चर आहे, ठीक आहे ना. ह्याच्यातनं आपण काय करूयात, आपण ह्याच्यातनं 2 इलेक्ट्रॉन वजा करूयात मुलांनो. ह्याच्यातनं काय करूयात, 2 इलेक्ट्रॉन काढूयात. आपण ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन जर ऑलरेडी आपण मॉलिक्युल घेतोय असिटेटची आहे, हा असिटेट आहे, हा काय आहे, असिटेट आहे, ठीक आहे ना. हा पण काय आहे, असिटेट आहे. असिटेट मधनं जे मॉलिक्युल किती घेतले, 2 घेतले, याच्यातनं वजा करायचं 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे फक्त इथला एकच डॉट काढायचा ना, म्हणजे 2 मॉलिक्युल मधनं 2 इलेक्ट्रॉन जातील. तर इथं स्ट्रक्चर काय तयार होईल, 2 मॉलिक्युल ऑफ CH3 C डबल बॉन्ड O, लोन पेअर किती असतील बघा, लोन पेअर एकच असेल. लोन पेअर किती असतील, लोन पेअर एकच असेल. हा पार्ट कळला तुम्हाला, हा पार्ट कळला का. ह्याला म्हणतात असिटेट फ्री रॅडिकल. ह्याला काय म्हणतात, असिटेट फ्री रॅडिकल, बरोबर ना. असिटेट फ्री रॅडिकल, असिटेट फ्री रॅडिकल जो असतो मुलांनो, तो खूपच रिएक्टिव्ह असतो. काय असतो, तो खूपच रिएक्टिव्ह असतो. लक्षात घ्या. आता असिटेट फ्री रॅडिकलला, दिस इज स्टेप नंबर 1 फ्रॉम द एनोड. असिटेट फ्री रॅडिकलची दुसरी रिएक्शन इथं होते मुलांनो, लक्षात घ्या. जशाच तसं लिहितोय मी, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जशाच तसं असिटेट रॅडिकल्स मी तिथे लिहितोय मी.
काय लिहिलं मी? जशाच हा मॉलिक्यूल इथे लिहितो, 2 मॉलिक्यूल ऑफ CH3 C डबल बॉन्ड O, दिस इज अ O, लोन पेअर्स, 2 लोन पेअर आणि 1 मॉलिक्यूल. लक्षात येते? आता हा इथून CO2 रिलीज करायचा मुलांनो. प्रत्येक बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. क्लिअर आहे का? तर इथं हा इथला एक इलेक्ट्रॉन, लक्षात येते का बघा? इथला एक इलेक्ट्रॉन इथं जातो आणि इथला एक इलेक्ट्रॉन इथे येतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जमा होतात, है ना? लक्षात येते का? 2 इलेक्ट्रॉन जमा होतात आणि इथं काय तयार होतं मुलांनो? इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3 रॅडिकल इथं असा बनतो, प्लस हा जो आहे सी डबल बॉन्ड ओ आहे, इथं आपण डबल बॉन्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी एक बॉन्ड आहे मुलांनो, है ना? हे जो बॉन्ड आहे ना 2 इलेक्ट्रॉन, ऑलरेडी काय आहे? एक बॉन्ड आहे, आपण डबल बॉन्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इथं 2 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत. कुणासोबत? ऑक्सिजन सोबत. आता अजून याच्यामध्ये डबल बॉन्ड तयार करतोय. डबल बॉन्ड तयार पण झाला. तयार झाला म्हणजे कसं झाला? याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन कोणाकोणाचे आहेत? 2 इलेक्ट्रॉन, एक हा इलेक्ट्रॉन आहे आणि एक हा इथला इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच हा काय तयार झाला? हा CO2 तयार झाला. हा काय तयार झाला? CO2 तयार झाला. किती मॉलिक्युल्स झाले? 2 मॉलिक्युल्स. किती झाले? 2 झाले, कारण इथे 2 आहेत. पॉइंट क्लिअर आहे? आणि इथं कोणता रॅडिकल तयार झाला? इथं रॅडिकल तयार झाला, मिथाइल रॅडिकल तयार झाला गाईज. काय तयार झाला? मिथाइल रॅडिकल तयार झाला. पॉइंट क्लिअर आहे? इथपर्यंत मिथाइल रॅडिकल ठीक आहे. हा ह्याला असं पण लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता. CO2 याचं स्ट्रक्चर लिनियर असतं, पण मी असं लिहिलं चालतं, काय प्रॉब्लेम नाही. CO2 म्हणजेच ऑक्सिजन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड O, लिनियर स्ट्रक्चर असतं, 180 बॉन्ड अँगल असतो. ठीक आहे, इथपर्यंत ओके आहे. आता स्टेप नंबर 3 कडे जाऊयात मुलांनो. खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप नंबर 3 कडे जाऊयात. आता ह्यापासून काय म्हणतं? तिसरी स्टेप बघा मुलांनो. ठीक आहे ना? त्याच्यापासून तिसरी स्टेप बघा. तिसरी स्टेप काय आहे बघा? तिसरी स्टेप काहीच नाहीये. 2 हे मिथाइल रॅडिकल्स आहेत, एकत्र येतात. काय होतात? एक मिथाइल रॅडिकल प्लस दुसरा मिथाइल रॅडिकल. ठीक आहे ना? हे एकत्र येतात आणि काय बनतो? हा एक बॉन्ड बनवायला येतो, हा पण बॉन्ड बनवायला येतो आणि ह्याच्यामध्ये काय होतो? CH3, हा CH3. जे फ्री रॅडिकलचे इलेक्ट्रॉन्स होते ते कुठे येतात? ते येतात बॉन्ड बनवण्यासाठी. ते कुठे येतात? बॉन्ड बनवण्यासाठी येतात आणि इथं बॉन्ड बनतो. आणि हा इथेन बनतो मुलांनो. ही झाली रिॲक्शन कुठं? ही एनोड मध्ये झाली. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एनोड पासनं काय काय निघून जातं? एनोड पासनं CO2 चे बबल्स निघतात आणि इथेनचे बबल्स निघतात. कसे निघतात? ते असे निघतात. लक्षात आलं का? प्रोडक्ट कोण आहे त्याच्यामधले? ह्याच्यामधले प्रोडक्ट 2च आहेत मुलांनो. किती प्रोडक्ट आहेत? हा एक प्रोडक्ट आहे आणि हा एक प्रोडक्ट आहे. दोन्ही पण प्रोडक्ट हे कुठे निघतात? एनोड मध्ये निघतात. होप सो तुम्हाला एनोडची रिॲक्शन कळली असेल. बरोबर का? हे बाहेर निघून जातात, म्हणून असं याला अरो देऊन टाकायचं, म्हणजे ते निघून जातात. ओके. आता पुढे जाऊयात. आता थोडस आता पुढे जाऊयात. आता रिॲक्शन ए झाला हा. आता रिॲक्शन ऍट कॅथोड बघूयात ना. बी बघूयात. बरोबर का? ऍट कॅथोड. रिॲक्शन ऍट कॅथोड. रिॲक्शन ऍट कॅथोड कडे बघते वेळेस मुलांनो लक्षात घ्या, कॅथोड वरती कोण निघून गेला रे? फक्त S2 निघून गेला. लक्षात आलं का? कॅथोड वरती कोण निघून गेलेला आहे? फक्त S2 निघून गेलेला आहे. कसं निघून गेलाय त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बरोबर आहे का? त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ओके ना? आता आपण एनोड मध्ये काय झालं? एनोड मध्ये ऑक्सिडेशन झालं. म्हणजे पहिली स्टेप आपण काय वापरली? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात येते का मुलांनो? आपण काय म्हणली? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन केलं का? आहे ना, केलं ना रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. बघा ना, हे पहिल्या स्टेप मध्येच आपण रिमूव्ह केलं ना इलेक्ट्रॉन. बरोबर का? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. पहिल्या स्टेप मध्ये 2 इलेक्ट्रॉन काढले, बरोबर ना? म्हणजे इकडचे 2 इलेक्ट्रॉन निघालेले आहेत. ते कुठे जाणार? ते ऑब्विसली कॅथोड कडे जाणार. हे जे निघालेले जो 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, 2 किंवा 1 इलेक्ट्रॉन, कसं पण बॅलन्स करण्यासाठी किती पण वापरू शकता. 1 घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता. ते तिकडून आलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, कुठून? कॅथोड कडनं इलेक्ट्रॉन्स आलेत गाईज. कुठून? इकडून. एनोड कडून इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन इथून इकडे येतात, है ना?
एक इलेक्ट्रॉन असेल किंवा दोन असेल, इलेक्ट्रॉनचा फ्लो ह्या साईडला आला आणि हा इलेक्ट्रॉन वॉटर मध्ये ऍड होतात आणि S2 निघून जातो. आता बघा रिएक्शन्स बघायचे. रिएक्शनात कॅथोड बघा मुलांनो, लक्षात घ्या. आता वॉटर आहे HOH, याच्यामध्ये काय ऍड केलं मी? इलेक्ट्रॉन ऍड केलं. कारण ते कुठून आले ते इलेक्ट्रॉन? हा इलेक्ट्रॉन केम फ्रॉम द एनोड. एनोड कडून आलेला इलेक्ट्रॉन आहे, बरोबर का? एनोड कडून आलेला इलेक्ट्रॉन आहे. दोन आहेत पण बॅलन्स करण्यासाठी एक घेऊ शकतो आपण, बरोबर आहे का? आता ह्याच्यामध्ये काय होतं, हा इलेक्ट्रॉन जर ह्याच्यामध्ये ऍड झाला गाईज, लक्षात घ्या, हा ऍड झाला तर काय होतो बाबा, हा ऍड झाला, हा बॉन्ड इथून ब्रेक झाला किंवा हा बॉन्ड इथं घेतला, ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झाला आणि इथं OH निगेटिव्ह झाला, ठीक आहे ना. आलेला इलेक्ट्रॉन आपण H मध्ये ऍड केला किंवा कसं पण आपण करू शकतो. आणि H असलेला इलेक्ट्रॉन कुठे गेला? H प्लस होतो ना. जनरली वॉटरचं स्प्लिटिंग झालं तर OH निगेटिव्ह आणि H प्लस होतो, ठीक आहे ना. मी फक्त H प्लसच्या ठिकाणी काय करतो, एक इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळे इथे एक टिकली देतोय, H टिकली. दॅट इज व्हॉट? हायड्रोजन फ्री रॅडिकल. हायड्रोजन फ्री रॅडिकल करतोय, रॅडिकल, बरोबर आहे का? हा हायड्रॉक्साइड आयॉन तयार झाला. हा काय आहे? दिस हायड्रॉक्साइड आयॉन, ठीक आहे ना. हा हायड्रॉक्साइड आयॉन आहे, ठीक आहे ना. आता ठीक आहे, हा हायड्रोजन फ्री रॅडिकल आहे. पॉइंट क्लिअर आहे? पॉइंट क्लिअर आहे? येस. आता ओके. आता ही झाली स्टेप, बरोबर ना? हे स्टेप. आता पुढच्या स्टेप मध्ये काय होतात, हे दोन फ्री रॅडिकल्स आहेत. हा एक H आहे, अजून एक फ्री रॅडिकल्स आहेत. हे दोन्ही पण एकत्र येतात आणि काय जनरेट होतो? बॉन्ड तयार होतो ना. याच्यापाशी पण एक इलेक्ट्रॉन आहे, याच्यापाशी पण एक इलेक्ट्रॉन आहे. दोन इलेक्ट्रॉन तयार झाले. दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड तयार होतो. दोन इलेक्ट्रॉन मध्ये एक बॉन्ड तयार होतो. हा H2 तयार होतो. काय तयार होतो? हा H2 तयार होतो गाईस. क्लिअर आहे का? आणि हा कुठे निघून जातो मुलांनो? कॅथोड वरून निघून जातो. लक्षात येते का रे मुलांनो? हा कुठून निघून गेला? कॅथोड मध्ये झाला. इथं काय झालं? रिडक्शन झालं. दॅट इज व्हॉट? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. आपण इथे इलेक्ट्रॉन्स ऍड केलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ कोलबेज प्रोसेस, बरोबर का? बरोबर आहे का? आता ह्या कोलबेज प्रोसेस मध्ये काय बनवू शकत नाही मुलांनो? इथेन बनवू शकतो, म्हणजे मिनिमम 2 कार्बन बनवू शकतो. ह्या मेथड मध्ये मिथेन बनवू शकत नाही. मिथेन बनवू शकत नाही, कारण कार्बन कार्बन कपलिंग होण्यासाठी 2 कार्बन लागतात. ह्या प्रोसेसनी मिथेन बनवू शकत नाही. होप सो तुम्हाला हा पार्ट कळला असेल. चला प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. चला पुढच्या पार्ट कडे जायचं का मुलांनो? ही झाली मेथड्स गाईज. आता नवीन पार्ट आहे मुलांनो, थेरॉटिकली पार्ट आहे. तर पॉइंटचं नाव लिहून घ्या. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. आता अल्केन्स कसे कसे असतात ते बघा मुलांनो, काही खूप जबरदस्त मुद्दे सांगणार आहे. अल्केन्स हे ऑलमोस्ट नॉन पोलार असतात. हे कसे असतात? ऑलमोस्ट नॉन पोलार असतात. नॉन पोलार म्हणजेच नेमकं काय? म्हणजेच नो पोल्स. नो पोल्स म्हणजेच काय आहे? नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स. नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स present in the molecule. That's what they are नॉन पोलार. म्हणजे पोलार होण्यासाठी एक मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे आणि एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे मुलांनो, बरोबर का? पण ह्यामध्ये कोणते बॉन्ड असतात मुलांनो? ह्यामध्ये नॉन पोलार असतात. का असतात नॉन पोलार? कारण ह्या अल्केन मध्ये कोणते बॉन्ड असतात? एक तर कार्बन कार्बन बॉन्ड असतो आणि दुसरा कोणता असतो? दुसरा असतो कार्बन हायड्रोजन बॉन्ड. कार्बन कार्बन बॉन्ड इलेक्ट्रोनिगेटिव्ह 2 पॉइंट समथिंग आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स याच्यामध्ये 0 आहे, ह्याच्यामध्ये पण खूप कमी डिफरन्स आहे, त्यामुळे हे नॉन पोलार आहेत, बरोबर का? आणि हे दोन्ही पण बॉन्ड कसे असतात मुलांनो? दोन्ही पण बॉन्ड हे कोव्हॅलेंट असतात. दोन्ही पण बॉन्ड हे कसे असतात? कोव्हॅलेंट असतात, बरोबर आहे का?
होप सो तुम्हाला हा पाठ कळला असेल. आणि ते तरी पण ते एकत्र आहेत मुलांनो, है ना? तरी पण आता नॉन पोलार मध्ये काय म्हणतोय मी? नॉन पोलार मध्ये कोणकोणते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात? नॉन पोलार मी सांगितलं होतं. नॉन पोलार मध्ये अट्रॅक्शन कोणते असतात? व्हॅन डर वाल. ह्याच्यामध्ये वीक व्हॅन डर वाल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतं. व्हॅन डर वाल. वीक व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. पॉइंट क्लिअर आहे? वीक व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. ठीक आहे गाईज? इथपर्यंत क्लिअर आहे? दिस इज पॉइंट नंबर 1. दिस इज पॉइंट नंबर 2. पहिला पॉइंट आहे, अल्किन्स आर ऑलमोस्ट नॉन पोलार. नॉन पोलार का असतात? नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. काय? बिकॉज ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात आणि कार्बन 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 हायड्रोजन सिंगल बॉन्ड असतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड असतो त्यांच्यामध्ये. आणि नॉन पोलार आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणत्या असतात? वीक व्हॅन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. आता 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 ह्याच्यावरती थर्ड पॉइंट कडे जाऊयात मुलांनो. आता ह्या थर्ड पॉइंट मध्ये ह्यामध्ये कोणते मॉलिक्यूल फिजिकल स्टेट बद्दल डिस्कस करूयात आपण. काय करूयात? फिजिकल स्टेट बद्दल डिस्कस करूयात. ह्यांच्या अल्केनच्या फिजिकल स्टेट बद्दल. हे आपला तोच पॉइंट आहे, फिजिकल प्रॉपर्टी मधलाच पॉइंट आहे, फिजिकल स्टेट. त्याच्यामध्ये C1 टू C4 काय म्हणतोय मी? C1 टू C4 हे कसे असतात? C1 टू C4 हे गॅसेस असतात. कसे असतात? गॅसेस असतात. C5 टू C17 हे लिक्विड असतात. हे कसे असतात? लिक्विड असतात. आणि C18 अँड अबव्ह C18 अँड अबव्ह हे कसे असतात? हे सॉलिड असतात. पॉइंट क्लिअर आहे का मुलांनो? हे सॉलिड असतात. कमेंट टाका फास्ट फास्ट. बरोबर आहे का मुलांनो? आता आता हा झाला. ठीक आहे ना? क्लिअर आहे? येस. त्यानंतरचा पार्ट बघा मुलांनो, चौथा पार्ट. ओके ना? हे कलरलेस असतात मुलांनो. दिसतात का डोळ्याला? हे कलरलेस असतात. अँड ऑर्डरलेस पण असतात मुलांनो. कलरलेस आणि ऑर्डरलेस असतात. आता ह्यामध्ये अजून एक पार्ट आहे मुलांनो, लक्षात घ्या. ठीक आहे ना? ह्यामध्ये पेट्रोल पण आपण ऐकलं बघा. पेट्रोल म्हणजे नेमकं काय रे मुलांनो? पेट्रोल म्हणजे म्हणजे गाडीचं इंजिन म्हणजे पेट्रोल का? ठीक आहे ना? हो, तेच आहे पेट्रोल. पण कशाने बनलेलं असतं? लोअर मेंबर्स ऑफ अल्केननी बनलेलं असतं. पेट्रोल कशाने बनलेलं असतं? पेट्रोल. पेट्रोल नाही रे, पेट्रोल, 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 पेट्रोल. पेट्रोल कशाने बनलेलं असतं? लोअर मेंबर ऑफ अल्केन. लोअर मेंबर्स ऑफ अल्केननी बनलेलं असतं. पॉइंट क्लिअर आहे गाईस? लोअर मेंबर्स ऑफ अल्केननी बनलेलं असतं पेट्रोल. ओके ना? गाईज होप सो तुम्हाला हा पार्ट कळला असेल. येस नो? आता अल्केन झाले. अजून एक पुढचा पार्ट पार्ट बघा बघा. अल्केन हे अल्केन जो पार्ट आहे मुलांनो, हे ऑब्विसली काय आहेत? नॉन पोलार आहेत. बरोबर आहे का? हा नॉन पोलार आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे ना? हे कसे आहेत? नॉन पोलार आहेत. नॉन पोलार आहेत. बरोबर का? नॉन पोलार कुणामध्ये डिझॉल्व्ह होतात? नॉन पोलार डिझॉल्व्ह इन नॉन पोलार. इन नॉन पोलार. नॉन पोलार डिझॉल्व्ह इन नॉन पोलार. त्यालाच म्हणतात लाईक डिझॉल्व्ह लाईक. लाईक डिझॉल्व्ह लाईक.
लक्षात आलं का? नॉन पोलार डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्व्हंट. जर ह्याला सोल्यूट म्हणलं, ह्याला जर आपण काय म्हणलं, सोल्यूट म्हणलं, तर नॉन पोलार हे नॉन पोलार मध्ये डिझॉल्व्ह होतात. आता दुसरं एक ह्याच्यावर एक वाक्य लिहू शकतो का मी? अजून एक वाक्य लिहू शकतो. लाईक त्यालाच म्हणतात लाईक डिझॉल्व्ह लाईक. बरोबर का? ह्याला अजून एक लिहू शकतो. नॉन सॉरी पोलार 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 कंपाऊंड डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट. मग बघा मी असं लिहू शकतो का? पोलार पोलार सॉलिड पोलार सोल्यूट dissolve in पोलार सॉल्व्हंट. त्यालाच म्हणतात लाईक डिझॉल्व लाईक. त्यालाच म्हणतात लाईक डिझॉल्व लाईक. खूप सो इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. अजून एक पुढच्या पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीज चालू आहेत आपल्या. अजून एक पुढच्या पॉईंट कडे जाऊयात मुलांना, बॉइलिंग पॉईंट कडे जाऊयात आपण. बरोबर का? बरोबर आहे का? आता बॉइलिंग पॉईंट बद्दल डिस्कस करायचं म्हणल्यानंतर, आता बॉइलिंग पॉईंट हा एक महत्वाचा विषय आहे. बॉइलिंग पॉईंट, आता मिथेनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे मुलांना लक्षात घ्या. हा पहिला मेंबर आहे मिथेन. कोण आहे? मिथेन आहे. बरोबर आहे का? फर्स्ट मेंबर इज व्हॉट? मिथेन. मिथेनचा बॉइलिंग पॉईंट जो आहे त्याचा मास किती आहे? मास ऑफ मिथेन इज व्हॉट? मास आहे 16 युनिफाईड. 16 युनिफाईड. ॲटॉमिक मास इज 16 युनिफाईड आहे. त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे मुलांना लक्षात घ्या, बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा 111. 111 आणि ह्याचा मेल्टिंग पॉईंट आहे हे केल्विन मध्ये आहे बरं का. हा सगळे जे आहेत ना हे केल्विन मध्ये आहे. हा पण केल्विन मध्ये आहे, हा पण केल्विन मध्ये आहे. 111 आहे आणि मेल्टिंग पॉईंट आहे 90.5. ठीक आहे ना? ठीक आहे. ह्याचा इथेनचा किती आहे? हा 2 नंबर. थोडं सांगतो मी तुम्हाला. इथेन ह्याचा मेन कन्सेप्ट सांगणार आहे. इथेनचा ॲटॉमिक मास किती असतो? इथेन CH3 म्हणजे 30 युनिफाईड मास असतो. एका CH3 चा 15, दुसऱ्या CH3 चा 15. है ना? ह्याचा जो मास आहे मुलांनो 184 अराउंड आहे. बरोबर का? आणि ह्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 101. लक्षात येतं का? हा मास 111 होता. एक CH2 वाढल्याबरोबर पुढच्या मेंबरचा 184 झाला. आता हा नंतर 3 नंबरला आहे प्रोपेन आहे मुलांनो. कोण आहे? प्रोपेन आहे. प्रोपेनचा मास जो आहे तो आहे 44. बरोबर का? 44 युनिफाईड आहे. ठीक आहे ना? ह्याचा मास किती आहे? 230 आहे. बरोबर का? मेल्टिंग पॉईंट किती आहे त्याचा? मेल्टिंग पॉईंट 85.3 आहे. ठीक आहे ना? हा केल्विन मध्ये आहे. पण बॉइलिंग पॉईंट हा स्टडीली वाढतोय. असो, म्हणजेच काय होतंय? त्याची साईज वाढल्यानंतर, मास वाढल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढतो. मीन्स काय म्हणू शकतो आपण? मास is directly proportional to boiling point. पॉइंट क्लिअर आहे गाईस? मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉइंट म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो. असं का होतं बाबा? जेवढी साईज वाढलं त्यामध्ये, जेवढी साईज जास्त वाढली गाईस, बिकॉज व्हॉट? मास मीन्स व्हॉट यार? मास म्हणजेच काय? त्याला आपण असं म्हणू शकतो का? ॲटॉमिक साईज म्हणू शकतो का? ॲटॉमिक साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. व्हॅन डर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. जेवढी साईज जास्त तेवढे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. त्यामुळं जेवढी साईज जास्त झाला तेवढे अट्रॅक्शन तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागेल आणि बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट वाढेल. हा एक पार्ट झाला मुलांना. लक्षात येते का? होप सो तुम्हाला हा पार्ट कळला असेल. आता ह्यामध्ये अजून एक थोडंसं जाऊयात मुलांना. आपण पेंटेनचे एक्झाम्पल घेऊयात है ना. पेंटेनचे 3 आयसोमर्स आहेत मुलांना. पेंटेनचे किती आयसोमर्स आहेत? पेंटेन घ्या आपण. पेंटेनचा व्हॉल्यूम पॉईंट बद्दलच एक्सप्लेनेशन देणार तुम्हाला. पेंटेन आहे, ह्यांचे जे मासेस आहेत ना मुलांनो लक्षात घ्या. हा पेंटेनचे 3 आयसोमर्स आहेत लक्षात घ्या. 2-3 आयसोमर्स मी लिहितोय. एक स्ट्रेट पेंटेन आहे CH3 CH2 CH3 CH2 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 4 झाले CH3.
हा एन पेंटेन आहे, लक्षात घ्या. हे काय आहे, C5H12 ट्वाइस प्लस 2. ठीक आहे ना, हा एन पेंटेन झाला. ठीक आहे. आता दुसरा जो कंपाऊंड आहे मुलांनो, 2 मिथाइल ब्युटेन आहे. त्याचा पण फॉर्म्युला तोच आहे, ब्युटेन. किती मिथाइल? 2 मिथाइल. म्हणजे इथं ब्रँचिंग झालेली आहे. CS2 CS3. आता इथे बघा, इथे जे आहे 2,2 डायमिथाइल प्रोपेन आहे मुलांनो. त्यालाच निओपेंटेन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? हा. त्याचं नाव काय? 2 मिथाइल ब्युटेन. ह्याचं नाव आहे 2,2 डायमिथाइल प्रोपेन. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये याचं जर दुसरं नाव म्हणलं तर याचं निओपेंटेन पण आहे मुलांनो. याचं जे दुसरं नाव जे आहे ना, याचं दुसरं नाव आहे निओपेंटेन. ठीक आहे ना. आता सगळ्यात जास्त जे असेल ना मुलांनो, कुणाचं असेल बाबा? सगळ्यात जास्त हायेस्ट बॉइलिंग पॉईंट याचा आहे मुलांनो, 309 केल्विन आहे मुलांनो. किती आहे? ह्याचा सगळ्यात आहे. आणि आणि सगळ्यात कमी कुणाचा आहे? सगळ्यात कमी याचा आहे, 282 आहे मुलांनो. ठीक आहे ना, 282 आहे. ठीक आहे, असं आहे मुलांनो. आता हे हे कसं काय आहे मुलांनो? लक्षात घ्या. आणि ह्याचा किती आहे? ह्याचा 300 आहे. 300 केल्विन आहे. लक्षात येते का? म्हणजे लक्षात घ्या, पेंटेनचे तिन्ही तिन्ही पण हे आयसोमर्स आहेत, वन ऑफ. ह्याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे. याचा पण C5H12 आहे. याचा पण C5H12 आहे. याचा पण किती आहे? C5H12 आहे. C5H12 आहे. पॉइंट क्लिअर आहे गाईस? लक्षात येते? सगळ्याचे आयसोमर्स सारखेच आहेत. पण स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन हा कसा आहे मुलांनो? स्ट्रेट चेन आहे. हा थोडासा ब्रँचेस आहेत. हा खूप ब्रँचेस आहेत. ब्रँचेस वाढलं की मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कमी होतो. बरोबर का? म्हणजेच काय मुलांनो? बॉइलिंग पॉइंट or melting point is inversely proportional to branching. म्हणजेच काय सांगू शकतो? more branching, less boiling point. दुसरं काय लिहू शकतो? less branching, more बॉइलिंग पॉइंट असं लिहू शकतो. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक आहे बघा मुलांना, सगळ्यात काय आहे? स्ट्रेट चेन हायड्रोकार्बनचा. काय म्हणलं मी? स्ट्रेट चेन हायड्रोकार्बनचा जास्त. सरळ चालणाऱ्या मुलीचा ऍटिट्यूड जास्त असतो. म्हणजे काय? स्ट्रेट चेन हायड्रोकार्बनचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असतो दॅन द ब्रँचिंग. अशा पद्धतीने हा कोणता पार्ट संपला मुलांनो आपला? आपला हा पार्ट संपला फिजिकल प्रॉपर्टी बद्दल. फास्टली रिकॅप करायचं का? फिजिकल प्रॉपर्टी 2 मिनिटांमध्ये रिकॅप करूयात. फिजिकल प्रॉपर्टीज पूर्णतः स्टार्टिंग पासून रिकॅप करूयात. फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अल्केन आपण डिस्कस करतोय. अल्केन हे ऑलमोस्ट नॉन पोलर असतात. नो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स प्रेझेंट इन द मॉलिक्युल. त्यामध्ये फक्त बॉन्ड कोणते असतात? कार्बन कार्बन बॉन्ड असतो, कार्बन हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि ते बॉन्ड कसे असतात? कोव्हॅलेंट असतात. हा पॉईंट पाहिला होता. हे नॉन पोलर असतात मुलांनो. म्हणजेच काय? नॉन पोलर मध्ये कोणते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात? वीक वन ड्रॉ फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. नॉन पोलर मध्ये वीक वन ड्रॉ फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. ठीक आहे ना, हा पॉईंट डिस्कस झाला होता. फिजिकल स्टेट बद्दल C1 to C4 हे गॅसेस असतात. C5 to C17 हे लिक्विड असतात. C18 अँड अबोव हे सॉलिड असतात. हे आपलं डिस्कशन झालं होतं. हे सगळे कसे असतात? कलरलेस असतात, ऑर्डरलेस असतात. पेट्रोल हे लोअर मेंबर ऑफ हायड्रोकार्बन आहे. लक्षात येते का? नॉन नॉन पोलर डिझॉल्व इन नॉन पोलर सोल्यूट. बरोबर का? आणि पोलार सोल्यूट हे डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट. त्यालाच म्हणतात लाईक डिझॉल्व लाईक. नॉन पोलार मध्ये नॉन पोलार डिझॉल्व होतात, पोलार मध्ये पोलार डिझॉल्व होतात. ठीक आहे ना. नंतर बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट जसं जसं मास वाढाला तसं तसं बॉइलिंग पॉइंट वाढतो. हा मिथेनचा मास आहे 16 आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट 11 आहे, 111 आहे. इथेनचा मास 30 आहे, याचा बॉइलिंग पॉइंट 184 आहे. प्रोपेनचा मास 44 आहे, याचा बॉइलिंग पॉइंट 230 आहे. म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉइंट. नंतर ऍटॉमिक साइज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वन ड्रॉ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे का? नंतर एक आपण पेंटेन घेतलं होतं मुलांना. पेंटेन मध्ये
पेंटेन मध्ये स्टेट पेंटेन आहे, 2 मिथाइल ब्युटेन आहे आणि हा निओपेंटेन आहे. दॅट इज 2 डायमिथाइल प्रोपेन आहे. आता ह्याच्यामध्ये ब्रँचिंग हा स्टेट आहे म्हणून स्टेटचा बॉइलिंग पॉइंट 309 आहे. हा थोडं ब्रँचिंग झालंय म्हणजे बॉइलिंग पॉइंट 300 आहे. याच्यामध्ये खूप ब्रँचिंग झालंय म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 282 आहे. म्हणजे काय आहे? जेवढे स्टेट हायड्रोकार्बन असतील त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. जेवढे काही स्टेट हायड्रोकार्बन असतील तेवढे जास्त असतो. म्हणजे बॉइलिंग पॉइंट कुणाशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? ब्रँचिंगशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मोर ब्रँचिंग लेस बॉइलिंग पॉइंट, लेस ब्रँचिंग मोर बॉइलिंग पॉइंट. स्टेट चालणाऱ्या मुलीचा ऍटिट्यूड जास्त असतो. ही आपली ट्रिक्स होती. होप सो तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोकार्बन समजलं असेल.